चंद्रपुरातील नवजात बालक विक्री प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मनसेची मागणी. भाजप महिला पदाधिकारी यांचा सहभाग असल्याने चौकशीवर संशय. चंद्रपूर येथे घडलेल्या कथित नवजात बालक विक्री प्रकरणात भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी यांचा सहभाग असल्याने निष्पक्ष चौकशी होण्यास राजकीय दबाव येऊ शकतो. यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष, खोल व तातडीने चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा कल्पना पोत्तरलवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, सामाजिक कार्यकर्ता प्रगती भोसले, मनसे जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांदे, शहर अध्यक्ष पियुष धुपे, शुभांगी देवतळे इत्यादींची उपस्थिती होती. मनसेच्या तालुका अध्यक्षा कल्पना पोत्तरलवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन सादर करून या प्रकरणात कोणत्याही राजकीय किंवा इतर दबावाला बळी न पडता पारदर्शक तपास करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तपासात कोणत्याही अधिकारी, कर्मचारी किंवा प्रभावशाली व्यक्तीचा सहभाग अथवा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. नवजात बालकांची विक्री हा अत्यंत गंभीर आणि मानवतेला काळिमा फासणारा प्रकार असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी कल्पना पोत्तरलवार तालुका अध्यक्ष आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिले आहे. चंद्रपूरमधील कथित नवजात बालक विक्री प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि तातडीने चौकशी करण्यात यावी. दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि सत्य जनतेसमोर आली पाहिजे. दोषी कोणताही सही पक्ष असो किंवा कितीही प्रभावशील असो त्याला वाचवले जाऊ नये आणि कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे हीच आमची ठाम मागणी आहे.